तर पोट्टो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आपल्या एलिमिनेटर मॅचेस संपल्या होत्या, डायरेक्ट आता सेमीफायनल आणि फायनल होणार होते. म्हणून त्याच्यासाठी पहिले ग्राउंडवर पाणी शिपून घेतलं. पाणी शिपणं झाल्यावर फर्स्ट सेमीफायनल मधल्या टीमा बोलावल्या. फर्स्ट सेमीफायनल मध्ये आमने सामने भंडारच आणि उगवा होतं. दोन्ही टीमा इतक्या टफ होत्या, काय सांगू तुम्हाला. मॅच पाहायचा इतका इंटरेस्ट येत, कधी भंडारच पुढे जाय तर कधी उगवा पुढे जाय. पण आखरी बाजी उगव्यानंच मारली, भंडारचला हरून. फर्स्ट सेमीफायनल संपल्यावर सेकंड सेमीफायनल लागणार होतं. सेकंड सेमीफायनल मध्ये शिवशक्ती प्रतिष्ठान अकोला आणि सूर्या संघ बटवाडी हे दोन टीमा उतरल्या. पण त्याच्यामध्ये शिवशक्ती प्रतिष्ठान अकोलानं वन साइड गेम मारला. सेमीफायनल झाल्यावर फायनल होणार होतं. ते होणार होतं शिवप्रतिष्ठान अकोला वर्सेस उगवा. दोन्हीच्या दोन्ही टीमा आल्या डायरेक्ट ग्राउंडवर. मग दोन्ही टीमा ऑल द बेस्ट म्हणून आम्ही बसलो मॅच पाहायसाठी. दोन्ही टीमा एकदम टफच्या होत्या. मतलब उगव्याच्या समोरून शिवप्रतिष्ठान मधले टफ रेडर, अकोल्याच्या समोरून उगव्याचे टफ डिफेंडर. हे दोन्ही टीमा इतक्या खतरनाक होत्या, कधी उगवा पुढे जाय तर कधी अकोला पुढे जाय. पण अकोल्यामधले हे दोन रेडर इतके खतरनाक खेळत जात, काय सांगू तुम्हाला. पॉइंटवर पॉइंटच आणत जात नाही. मग आखरी बाजी शिवशक्ती प्रतिष्ठान वाल्यानंच मारली. मग जिंकल्याबरोबर सगळ्यात पहिले फटाके फोडून घेतले. मग त्या टीमीचे आयोजकही सोबत फोटो काढून घेतले. मग त्या टीमीला ट्रॉफी देऊन दिली. मग ट्रॉफी देणं झाल्यावर झालं बक्षीस वाटप. ज्या ज्या टीमा सेमीफायनल खेळल्या त्या टीमाला बी बक्षीस होतं. म्हटलं पहिलं बक्षीस शिवशक्ती प्रतिष्ठान अकोल्याला देऊन दिलं. बक्षीस वाटप झाल्यावर शिवशक्ती प्रतिष्ठानची पुरी टीम नाचायला लागली. म्हटलं चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या.